लोकहित माध्यम, लोकांच्या हिताचं माध्यम। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी, संपूर्ण पोलीस प्रशासनामध्ये खळबळ। यात्रा बंदोबस्ताला आलेल्या SRPF विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी घालून आपले जीवन संपवल्याची घटना पंढरपूरमध्ये समोर आली आहे। सध्या आषाढी यात्रा सुरू असून यात्रेतील बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून SRPF फोर्स आली होती आणि ही फोर्स पंढरपुरातील जुना कासेगाव रोडवर असणाऱ्या विवेकवर्धिनी महाविद्यालयामध्ये वास्तव्याला होती। रामेश्वर साबणे असे मृत SRPF अधिकाऱ्याचे नाव असल्याचे समजते। काल रात्री रामेश्वर साबणे हे ड्युटीवरून रूमवर आले असता काल मध्यरात्री 1:30 ते 2 वाजण्याच्या सुमारास त्यांचे सहकारी झोपले असताना अचानक स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। वास्तविक यामागचं नेमकं कारण अजून तरी पुढे आले नसल्याचे दिसून येत आहे। या घटनेची शहर पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती, तर पत्रकारांना याबाबत कोणतीही माहिती दिली जात नव्हती। या घटनेने संपूर्ण पोलीस प्रशासन हादरलं आहे। महाराष्ट्रातील नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।